महिला पुरुषांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा. धुळे प्रतिनिधी. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत उन्नती लोकसंचालित साधन केंद्र धुळे आणि शेत उन्नती महिला फार्म प्रोड्युसिंग कंपनी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी वर्षभरातील संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन भिरडाईचे सरपंच राजेंद्र आहेरराव यांच्या हस्ते झाले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 25 गावांमधून निवड झालेल्या पुरुष सुधारकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच शेती, शेतमाल, उद्योग आणि रोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. महिला पुरुषांनी एकत्रितपणे पुढे आल्यास कुटुंब, समाज आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.